नमस्कार मित्रांनो, मी घरी तेल काढण्यासाठी किंवा आपल्याला शुद्ध तेल मिळण्यासाठी घरी कोल्ड प्रेस ऑइल मशीन आणलेले आहे। या मशीनमधून आपण शेंगदाणा तेल, करडी तेल, सूर्यफूल तेल, तिळाचं तेल, त्याच्यानंतर वेगवेगळी तेल, आपण जे तेलवर्गीय बिया आहेत त्या तेलवर्गीय बियामधून आपण तेल काढू शकतो। त्याचबरोबर आपण खोबऱ्यामधूनही तेल काढू शकतो। खोबरेल तेल आपण यातून करू शकतो, बदाम तेल करू शकतो आणि तेही अतिशय शुद्ध तेल आपल्याला या मशीनमधून मिळतं। या मशीनची किंमत 22,000 रुपये आहे आणि ही मशीन मी साधारण 7-8 महिन्यापासून वापरतोय आणि या मशीनच्या तेलामुळं म्हणजे घरच्या घरी आपण तेल बनवत असल्यामुळं या तेलाचा अतिशय चांगला परिणाम आपल्या त्वचेवर होतो, आपल्या शरीरावर होतो। आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा इतर ज्या टॉक्सिक गोष्टी आहेत त्या टॉक्सिक गोष्टी येत नाहीत आणि आपल्याला आपण शुद्ध तेल खाल्ल्यामुळे आपले जेवणही चवदार बनतं। त्याचबरोबर जेवणातला कुठलाही पदार्थ असेल तो अतिशय स्वादिष्ट तयार होतो। अशा पद्धतीची ही मशीन आहे आणि ह्या मशीनमधून आपल्याला तेल आपण कशा पद्धतीने काढायचं हे आता बघणार आहोत। चला तर मी तुम्हाला तेल कसं काढायचं करून दाखवतो। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याबरोबरच इतरांनाही या आरोग्यवर्धक गोष्टीचा फायदा सगळ्यांना होईल। आपण हे स्विच ऑन करू। त्याच्यानंतर मशीनला खालच्या बाजूने दुसरं एक स्विच आहे, हे स्विच ऑन करू। त्याच्यानंतर आपण त्या मशीनचं आपल्या तेलासाठी जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सेट करणार आहोत। ते ऑन करू अगोदर। त्याच्यानंतर आपल्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे तेवढं आपण टेम्परेचर ठेवायचं असतं। आता ते टेम्परेचर सेट होईल, त्या टेम्परेचरला जाऊन मशीन तेवढी गरम होईल आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला चालू मशीन होण्याचा सिग्नल देईल टेम्परेचर सेट झाल्यानंतर। हे वरून आपल्याला सीड्स टाकण्यासाठी हे कंटेनर आहे आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे ऑइल आहे ओरिजिनल ऑइल ते या ठिकाणी मिळतं। त्याचबरोबर जे वेस्टेज आहे ते वेस्टेज अशा प्रकारचं वेस्टेज असतं, हे वेस्टेज या ठिकाणावरून बाहेर पडतं आणि आपलं जे तेल आहे ते तेल या ठिकाणी आल्यानंतर आपण या कंटेनरमध्ये साठवून 2 दिवसानंतर आपल्याला ओरिजिनल तेल मिळतं। आता जर आपण तेल हेच घेतलं तर हे रॉ प्रकारचं तेल असतं। मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो की कशा प्रकारचं हे तेल असतं। तर ते तेल क्लिअर होण्यासाठी किंवा ते ओरिजिनल तेल मिळण्यासाठी आपल्याला त्याला थोडं एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या किटलीमध्ये आपल्याला ठेवणं आवश्यक असतं। आपल्याकडे टेम्परेचर सेट होतं आहे, आपण 280 टेम्परेचर देऊन हे तेल काढणार आहोत। त्याच्यासाठी जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे मी घेतलेले आहेत। हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत आणि ह्याच्यामधून पडणारं जे तेल आहे ते तेल मी तुम्हाला थोडा वेळा दाखवणार आहे। आपण सेट केलेल्या टेम्परेचरला जवळजवळ आता टेम्परेचर येत आहे। आपण 280ला टेम्परेचर सेट केलेलं आहे। 280 टेम्परेचर झाल्यानंतर आता आपण मशीन चालू करू। मशीन चालू झालेली आहे। आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे। याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि आपण खाली बघू शकता की खाली तेल आपलं यायला सुरू झालेलं आहे। मशीनचा अशा प्रकारचा आवाज येतो, तेल असं मिळतं। त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आहे ते कूट पण सुरुवातीला पडणार आहे। तेल असे थेंब थेंब तेल या मशीनमध्ये आपल्याला मिळतं। त्याचबरोबर त्याचं जे वेस्टेज आहे ते वेस्टेज अशा पद्धतीनं बाहेर येतं। आपण याचा भाजीमध्ये कूट म्हणून वापर करू शकतो। या मशीनद्वारे आपण काढलेल्या तेलाचा कुठलाही पार्ट वाया जात नाही। हे जे तेल आहे
ते तेल आपण अतिशय शुद्ध स्वरूपाचं तेल असतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचे किंवा पामोलिन किंवा इतर कुठल्याही गोष्टी ॲड केलेल्या नाहीत. त्यामुळे ओरिजिनल तेल आहे. आपण भाजीला 4 चमचे जर तेल टाकत असलो तर 1 चमचा आपण तेल जर टाकलं तर हे तेल आपल्याला एका भाजीपुरतं सफिशियंट होईल आणि भाजीची चव ही अतिशय टेस्टी राहील. त्याचबरोबर अतिशय आरोग्यदायी असलेलं तेल आपल्याला यामधून मिळतं. त्यामुळं जे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण हे जे तेल काढतो आहे ते तेल अतिशय आरोग्याला पोषक आहे. पूर्वी ज्याप्रमाणे घाण्यावर तेल गाळून काढलं जायचं तशा प्रकारचं हे तेल आहे. काही वेळेस शेंगदाणे खाली जात नाहीत, त्यामुळे आपल्याला शेंगदाणे हलवून खाली लावावे लागतात. शेंगदाणे अडकल्यामुळे काही वेळेस खाली जात नाहीत आणि शक्यतो मोठ्या शेंगदाण्याचं तेल जर आपण काढायचा प्रयत्न केला तर मोठे शेंगदाणे मशीनमधून या ठिकाणावरून खाली जात नाहीत. त्यामुळं काही वेळेस मशीन मोकळी फिरते. त्यासाठी आपण घुंगरू शेंगदाण्याचा जर वापर केला तर त्याचं तेल अतिशय फास्ट तयार होतं आणि शेंगदाणे लवकर खाली जातात. फक्त आपण शेंगदाणे नाही तर वेगवेगळ्या शीट्स वापरून आपण मशीनमधून तेल काढू शकतो. ज्यामध्ये करडे असेल, सूर्यफूल, तीळ, बदाम अशा वेगवेगळ्या शीट्समधून आपण तेल काढू शकतो. आणि हे जे आपल्याला तेल मिळणार आहे ते अतिशय ओरिजिनल आणि पौष्टिक असं तेल आपल्याला या मशीनमधून मिळतं. त्यामुळे आपल्या आरोग्याला याचा दुप्पट फायदा होतो. मार्केटमधून आपण तेल जर घेत असू तर त्या तेलामधून आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे BP किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण जे असतं ते मार्केटमधल्या तेलामधून BP कोलेस्ट्रॉल वाढतं. आपल्या ज्या व्हेन्स आहेत त्या ब्लॉकेज होतात आणि आपल्याला BPचा, शुगरचा तसेच वेगवेगळे आजार या बाहेरच्या तेलामधून जे कंपन्यांचं तेल असतं, आपण बाहेर जे तेल घेतो मार्केटमधून त्या तेलामधून आपल्याला वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आपल्या व्हेन्समध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि आपण त्यामुळं आजारी पडतो. त्यामुळं कधीही आपल्यासमोर तयार झालेलं तेल जर आपण खाल्लं तर ते आपल्या आरोग्याला अतिशय हितकारक असतं. त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे प्रोटीन्स, विटॅमिन्स, ओमेगा-3, न्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स अशा प्रकारची जीवनसत्व किंवा ज्या पौष्टिक गोष्टी आहेत त्या आपल्या शरीराला यामधून मिळत असतात. आता आपले शेंगदाणे संपत आलेले आहेत. आपले शेंगदाणे संपलेले आहेत आणि इकडे वेस्टेज अशा पद्धतीने असं मिळालेलं आहे. अशा पद्धतीने वेस्टेज आलेलं आहे. शेंगदाणे संपल्यामुळे मशीन आवाज देते. तर आता आपण स्विच ऑफ करणार आहोत. या ठिकाणी जे स्विच आहे ते त्या स्विचने बंद करणार आहोत. बंद केलेले आहे आपण मशीन. आता या ठिकाणी जे या पाईपमध्ये जे वेस्टेज आतल्या बाजूने साठलेलं असतं ते वेस्टेज बाहेर काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणचं जे हे बटन आहे हे बटन उलटं दाबून आपल्याला ही मशीन उलटी फिरवावी लागते किंवा ही मोठ्याची मशीनची मोटर जी आहे ती उलटी फिरवावी लागते. त्यामुळे आपल्याला पुढं अडकलेलं जे मटेरियल आहे, शेंगदाण्याचं जे वेस्टेज आहे ते वेस्टेज बाहेर काढण्यासाठी आपल्याला मशीन एक 15 सेकंद उलटी फिरवावी लागते. बटन असं या पद्धतीनं धरून ठेवायचं. त्याच्यानंतर पुढं अडकलेला जो वेस्टेज आहे तो वेस्टेज ऑटोमॅटिक बाहेर निघून जातो आणि आपली मशीन जी आहे ती हलकी होते. आता आपण मेन स्विच जे आहे या ठिकाणचं खालचं ते ऑफ करू. मशीन आपली ऑफ झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला या मशीनमधून रॉ जे ऑइल आहे ते अशा पद्धतीचं रॉ ऑइल मिळतं आणि साधारणतः 12 तासाच्या नंतर त्याच्यामधील जो गाळ आहे तो गाळ खाली जातो आणि आपल्याला एकदम शुद्ध तुपासारखं तेल आपल्याला यामधून बघायला मिळतं आणि ते आपण वापरू शकता. त्याच्यानंतर मी
12 तासानंतर आपल्याला दाखवणार आहे की तेल कशा पद्धतीने आपल्याला दिसतं आणि ह्याची प्युरिटी आपल्याला त्यानंतरच लक्षात येईल. बघा 12 तासानंतर अशा पद्धतीनं तेल आपल्याला शुद्ध तेल मिळतं. जो गाळ आहे शेंगदाण्यामधला तो खाली जाऊन बसतो आणि तुपासारखं तेल आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय शुद्ध आणि आरोग्यदायी तेल आपल्याला खायला मिळतं. अशा पद्धतीने या घरगुती कोल्ड ऑइल प्रेस मशीनचा फायदा आपल्या शरीराला होतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स राईट डाऊन करा. धन्यवाद.